राम राम मंडळी, कसं आहे? बरं आहे ना का? तर आज मी तुमच्यासाठी आणि एक व्हिडिओ घेऊन आलोय. तर या व्हिडिओमध्ये आता आज आपल्याला पाहायचं आहे की प्रबळगड हे नाव कसं पडलं. तर आता तुम्हाला माहीतच असेल, हे सगळे नावं जी आहे ती कुणाच्या व्यक्तीच्या किंवा कुठल्या वस्तूवरून किंवा आणि कुठल्या काही गोष्टीवरून सुद्धा काही गावासनी नावं देण्यात येतात. आता ही काय आपण ठरवत नाही बरं का. तर हे सगळं नावं जी आहे ती आख्यायिका सांगतात. ही नावं आपल्याला आख्यायिका ऐकल्यानंतर पाहिल्यानंतरच कळतं आणि त्या गावचा इतिहास तिथं जाऊन पाहिल्यानंतरच कळतोय. म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगतोय नका. तर तुम्ही आता हे बघा की प्रबळगड हा कसा झाला, याला नाव कसं पडलं, त्याच्या मागं ऐतिहासिक कारण काय असेल, हे आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. म्हणून आता मी सुरुवात करतोय आपल्या या व्हिडिओला. तर प्रबळगड या किल्ल्याचं मूळ नाव जे होतं ते मुरंजन असं म्हटलं जातं. मग आता ह्यो किल्ला आहे तो रायगड जिल्ह्यातील माथेरान डोंगरातील एक प्राचीन गिरिदुर्ग. तर 1458च्या सुमारास, त्या काळी 1458च्या सुमारास बहमनी सल्तनच्या मलिक अहमदने हा किल्ला जिंकला होता आणि ज्याची माहिती आपल्याला सध्या नेटवर, विकिपीडिया अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते, यावर उपलब्ध आहे. या गडाची माहिती त्यानुसार आपण सगळं सांगतोय, ऐकतोय. तर हा किल्ला अत्यंत दुर्गम आणि उंचीवर म्हणजे 2300 फूट उंच असल्यानं या किल्ल्याच्या प्रचंड आणि विशाल या स्वरूपामुळं, तसंच युद्धाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर अत्यंत बळकट, एकदम प्रबळ असल्यामुळं याला प्रबळगड असं नाव पडलं. मग आता तुम्ही म्हणणार, हे काय आता सांगताय तुम्ही, प्रबळगड म्हणजे बळकट वगैरे. अहो, तिथं असं ऐतिहासिक घटना घडली. तर हा किल्ला बहमनी राजवटीत महत्त्वपूर्ण मानला जात होता आणि 1458च्या सुमारास मलिक अहमदने कोकण मोहीम राबवताना हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्याकडं घेतल्यानंतर त्यावर राज्य केलं आणि तिथे नाव पडलं प्रबळगड. असं आपल्याला आख्यायिकामधनं, विकिपीडियाच्या माध्यमातनं आणि नेटवर सर्व काही गोष्टींच्या माध्यमातनं पाहायला भेटतं. याच्या जवळचा किल्ला शेजारीच असलेला विशाळगड हे जुनं नाव उर्फ प्रबळगडाची सुई, तिथं हा सुळका आहे आणि मुंबई पुणे रस्त्यालगतच जाताना दिसणारा हा नावाप्रमाणे बलवान असणारा हा किल्ला पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी आणि दक्षिणेला पाताळगंगा नदी
तर माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आपल्याला पाहायला भेटतोय. तसंच जवळच असलेला इर्शाळगड असा चारी बाजूनी वेढलेला हा किल्ला उर्फ मुरंजन म्हणजे सोळगड असं म्हणतात. तर उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल तुम्ही बघितलंच असेल. तर पनवेल कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी केलेला असावा. या किल्ल्यावर गुहांच्या अभ्यासानुसार, आता तुम्ही अभ्यास करतच असाल, त्यानुसार त्याचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतोय असं सांगतात. मग त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तर काळातील शिलाहार यादव या राज्यकर्त्यांनी या किल्ल्याला लष्करी चौकी बनवून ते नाव देण्यात आलं मुरंजन. तर नंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला होता. त्यातून निजामशाहीच्या अस्ताच्या वेळी शहाजी राजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला होता. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा आदिलशाह यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजफाटा शहाजी राजांच्या मागावर पाठवण्यात आलं. तेव्हा शहाजीराजे यांनी पळ काढून कोंढाणा व मुरुमदेवाच्या डोंगरात निघून गेले. आणि नंतर असं घडलं की कोकणात जंजिऱ्या सिद्धीकडे गेले असता त्यांनी आश्रय नाकारल्यावर चोला पोर्तुगीजकडे गेलं. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ बाल शिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले होते. सन 1636 मध्ये बाल शिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला आणि त्यामध्येच माहुलीचा तह झाला. त्यात कोकण मोगलांच्या ताब्यात गेलं आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाले. पण प्रत्यक्षात तिथं विजापूरच्या आदिलशहाची सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनीच घेतली आणि साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेल याला हरवून जावळी ताब्यात घेतली त्यावेळी म्हणजे 1656 मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादे याने कल्याण भिवंडीपासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूक हा स्वराज्यात घेतला. म्हणून या गडाचं नाव मुरंजन सोडून प्रबळगड असं ठेवण्यात आलं. तर 1665 मध्ये पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांना दिलेल्या 23 किल्ल्यांमध्ये प्रबळगड किल्ला हा दिला. नंतर जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंग हाडा हा तेथील किल्लेदार नेमला गेला.
पुढे पुरंदरचा तह मोडला आणि मराठे किल्ले परत घेत असताना मराठ्यांशी झालेल्या लढाईत केशरसिंग धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला आणि केशरसिंहाची आई व 2 मुले किल्ल्याच्या झडतीत सापडली गेली. नंतर शिवरायांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळ गावी मोगल छावणीत पाठवण्यात आलं होतं. मग सारं असं घडल्यावर त्या किल्ल्यावर खोदकाम करताना बरीच अशी संपत्ती तेथे आढळली असं इतिहास सांगतोय. तर आपल्याला जर या गडावर जाऊन तिथली पाहणी करायची असेल आणि काय बघायचं असेल तर तिथं तुम्ही जाऊन बघा. पाहण्यासारखी अशी काही ठिकाणं आहेत ती आता मी तुम्हाला सांगतोय. त्या प्रबळगडावर माथा म्हणजे वरचं तिथं एक मोठं पठार आहे. सगळा पठारी भाग हा जंगलानं व्यापलेला आहे. या गडावर एक गणेश मंदिर सुद्धा आहे आणि तसंच 3 पाण्याच्या टाक्या सुद्धा तेथे आहेत. मात्र ही टाक्या शोधण्यासाठी या गडावर फिरण्यासाठी पाण्याच्या बाटल्या अगोदरच घेऊन गेलेलं बरं. कारण पहिल्यांदा इंग्रजांनी प्रबळगडाचा माथेरानसारखं थंड हवेचं ठिकाण म्हणून विस्तृतीकरण करण्याचा विचार केला होता. पण मात्र पाण्याच्या दुष्काळामुळं तो विचार मागं घेण्यात आला आणि आपल्याला या गडावर 3 ते 4 इमारतींचे अवशेष पाहायला भेटतात. घनदाट कारवीच्या जंगलामुळं गडावरील आपल्याला वाटा काहीशा नीट दिसत पण नाही. त्यामुळं जरा सांभाळून आपण जायचं. आणि त्या गडावरून माथेरानचे सगळे विविध ठिकाणचे पॉइंट फार सुंदर असं दिसतात. आणि हा किल्ला सध्या पर्यटन स्थळ बनलेला आहे. तेथे देशातील विदेशातील बरीच लोक महाराष्ट्राची ऐतिहासिक संपत्ती पाहण्यासाठी तेथे येत असतात. मग गडावर जातानाच वर चढतानाच आपल्याला पहिल्यांदा एक धाबा आहे. तिथं जेवणाची आणि राहण्याची सोय उत्तम केलेली आहे. त्यामुळं पर्यटक प्रेमी जे आहेत त्यांची संख्या आता आपल्याला वाढत चाललेली तिथे दिसणार. आणि आपण पण जाऊन बघा. मग आपल्याला कळेल की प्रबळगड कसा आहे.